मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आम्ही निघालो आहोत बलकवडी डॅम। बलकवडी डॅम आपल्या धूम डॅमच्या वरतीच आहे, तर तिकडे निघालो आहोत। तर थोडंसं तुम्ही ऐकून असालच की बलकवडी डॅममध्ये 21 वर्षानंतर जे पुरातनकालीन मंदिर आहे शंकराचं, तर ते आत्ता म्हणजे दिसतंय पूर्ण, तर ते पाहण्यासाठी आम्ही निघालो आहोत। तर चला बघूयात कसं आहे ते मंदिर। बघितलं आम्ही, म्हणजे असं बघितलं नाही तर आपण बघितलं तिथं काल ते नव्हते, आमचे ते मित्र नव्हते, मी एकटाच होतो। काय सांगायचं कोण पडलेलं ना, कोणतरी पडलेलं मातीचा वास आम्ही मी काश्मीरचं म्हणतो, नेहमीच पडले होते तिकडे सगळेच पडलेले, काश्मीरला सगळेच पडलेले। तिकडे पाऊस पडतोय आणि तिकडे पलीकडे ऊन पडलंय। त्यावेळेस तो आला, मेहबूब चलो मैं आपको लेके जाता हूँ, म्हणून त्याने माझा हात धरला, त्याला पण पाडलं। त्यावेळेसचे कट झालेले कुणीच हो ना, तेच ना। मग आता तुमच्या होईल मी कुठे नाही ग, पुढे जाऊयात का? पुढून आहे का चान्स? असं करू, तिकडून जाऊया, पुढून जाऊया ना, तो का तिथं स्कूटी लावली ना, आपण चालत जाऊया। बस आम्ही थोडं चला बसा। ए कुठचंही देऊ, हे बघा ना, हे बघा तिथे समोर ताई, हे बघा हे मंदिर। आओ हे बघा की मंदिर, हे बघ ना, हे बघ ना, हे खाली, हे बघा ना समोर ती माणसं आहेत ना, हा तिथे आहे। आता कसं झालं, मला चष्मा नाही तिकडे बघते, हा एवढा लांब जायचं आतमध्ये चालत। सीमा चपला ठेव काढून, हो ठेवते। आमचा घे इकडं। आम्ही सगळे आलो आहोत मंदिर बघण्यासाठी, पण पाऊस पण खूप झालेला आहे आणि आता बघूयात आतमध्ये जर जायला चान्स मिळाला तर ठीक, अजून आहे अर्ध मंदिर आहे, अर्ध्यापर्यंत बघू शकतो। तर बघूया, जिथपर्यंत जाता येईल म्हणजे शक्य आहे तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो। मंदिर तर तुम्ही आत्ता बघितलंच आहे, तरी पण पुढे जाऊन जर शक्य झालं तर नक्कीच दाखवते। तर चला बघूया, चला प्रयत्नार्थी परमेश्वर, पाय वाटेने निघालो आहोत। बघूयात आता कुठपर्यंत पोहोचू शकतोय ते। मैत्रिणींनो हळूहळू या ग, बॉटल जर फुटली ना तर एखादं हे व्हायचं, हळूहळू या। असं कर, जमेल तेवढं बघ, किती सुंदर वातावरण झालंय, पुढे बघून चाला फक्त। तू मी चालले पुढे बघून। तिला सवय झाली। चैतन्य इकडून, इकडून चैतन्य पुढे चाललाय, त्याच्या पाठीपाठी आम्ही हळूहळू निघालो आहोत। त्रिणी मागून येत आहेत, हळूहळू हळूहळू या। थोडासा फ्रंट ग, हा सॉरी, विनुताईंचं विमान बघा, टोचतंय की विनुताईंचं विमान, आणि ताई तर एकदम सगळ्यात पाठी। नाही चप्पल घालायला पाहिजे होती, नाही मातीमध्ये पाहिजे ना, है ना, खडी आहे ना ही, पहिलीच वेळ असं जात ना, टोचलेलं चांगलं असतं पायांना। हळूहळू हळूहळू इथपर्यंत आलेले आहेत। आता इथून प्रश्न पडलाय आम्हाला, खाली कसं जाऊ? कोणी आहे का या प्रश्नाचं उत्तर द्यायला? नाही, इथून तुम्हाला जमेल का बघा, म्हणजे मोठे मोठे दगडी पूर्ण हे झालेले आहेत, यातून जमलं पाहिजे ना उतरायला। आणि पुढे बघू शकता तुम्ही, इथे ही मंडळी खाली उतरलेली आहेत आणि ही निघाली आहेत मंदिराच्या दिशेने। आणि हे पहा, हे आहे मंदिर, हे मंदिर आहे आणि इथे आपल्याला जायचं आहे। अजून बरंच लांब आहे, पण फक्त आता उतरायला जमते की नाही त्याच्यावर अवलंबून आहे। तर चला बघूया।
ती दीदी तर छोट्या बाळाला घेऊन उतरले. ह्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी आहे तुमच्याकडे. तिला म्हणायचं तू माझ्या हे बघ हळूहळू हळूहळू. आज नेमका ताई साडी सांगितलं असतं तर ड्रेस आणला असता येता येता खरंच. नाही नाही हेच आहे. एकदम भारी असं धुक्क. हे पूर्ण धुकं आहे. आणि इकडे मागे चालू आहे कसरत उतरण्याची. हळूहळू. आणि हा इथे पुढे दिसतोय ना, हा आहे महाबळेश्वरचा एलिफंट पॉइंट. तुम्ही बघू शकता हा एलिफंट पॉइंट. हा बघा. मी पडलं की काय ताई. आता कसं उतरायचंय, आता मार्ग सांग ना. आता हे काय इकडूनच जायचंय असं. चलो. आता प्लेन जागेवर आलेलो आहोत आणि अजून पुढे आपल्याला तिकडे खाली जायचंय. तुम्ही तिथे बघू शकता पाठीमागे. एकच मिनिट. हे बघा इथे अजून आपल्याला तिकडे जायचंय, पण हळूहळू उतरण्याचा प्रयत्न करतोय. आणि ताई आणि विनुताई दोघी पण उतरलेल्या आहेत. त्यांचं विनुताई मीनाक्षी उतरणारच की, पण विनुताई आणि नम्रताताईंचं म्हणजे हे मानलं पाहिजे ना की त्या एवढ्या ह्याच्यातून अडगळीतून व्यवस्थित खाली आल्या ते. हो ना. तर चला अजून पुढे जायचं आहे आपल्याला मंदिराकडे. बापरे पूर्ण रस्ता एकदम. हो या. या या हळूहळू या. पावसाळ्यात ना पूर्ण धबधबे असतात. हा पूर्ण डोंगर आहे ना तुम्हाला जरा सुद्धा मोकळा दिसणार नाही. सगळे धबधबे असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही दरवर्षी इकडे येतो गोळेवाडीला. पावसाळी ट्रिप जी असते ना आमची, तर ती इकडे असते. आणि हे जे तुम्ही आता हे पूर्ण मोकळं बघता ना, हे पूर्ण भरलेलं असतं धरण. आता पूर्ण पाणी हे झाल्यामुळे म्हणजे आपल्याला ते मंदिर बघायला मिळणार आहे. आणि खूप उत्सुकता आहे की आपल्याला ते मंदिर बघायला जायचं आहे आणि ते कसं आहे ते पाहायला मिळतंय ते. तर आलो आता, थोड्यावरच राहिलंय. बघूयात आता कसं काय आहे ते मंदिर. खूप दम लागला. ही बघू शकता माती पूर्ण हे झालेली आहे. तरी आता पाऊस आहे, 2-3 दिवस पाऊस आहे, त्याच्यामुळे ना थोडासा चिखल झालेला आहे. आणि आता आपण जवळपास आलो आहोत मंदिराजवळ. अजून आहेच तरी. तिकडे पुढे तुम्ही बघू शकता लोक त्या साईडनेही येत आहेत, तिकडूनही रस्ता आहे. आणि आता इकडे जायचं आहे आपल्याला, उतरायचं आहे. पण आता उतरायला जागा कुठून आहे ते बघितलं पाहिजे. तिकडे पुढे आहे मंदिर. पळा पळा जोरात पळा. पाऊस आला, पाऊस आला. चला चला चला. विनुताई फर्स्ट नंबर. स्वाती सगळ्यात मागे का? आला आला रे पाऊस आला. माहिती नाही कुठला दिसतंय ते. आपण दिसतोय का पुढचं दिसतंय ते काय माहिती नाही, पण व्हिडिओ चालू आहे एवढं नक्की. खूप जोरात पाऊस आलेला आहे. मंदिराजवळ आलोय पण खूप सारा पाऊस आहे. अर्ध मंदिर गेलंय पाण्यात. बघू मीनाक्षी स्वाती भिजल्या पावसात. चैतन्य तिकडे उभं आहे आणि ताई आणि विनुताई येत आहेत. हा येत आहेत ते. काय ते बघ आले ते बघ तिथपर्यंत आलं ते. आणि आता थोडासा पाऊस थांबला की मग पुढचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया. पूर्ण भिजलंय अरे पावसात. आणि आता थोडासा थांबलाय. अरे मी इकडे व्हिडिओ पूर्ण भिजलंय. आणि आता मंदिरात जायला तर चान्स नाहीच आहे, बाहेरूनच दर्शन घ्यायचं. पण थोडासा पाऊस थांबायची वाट पाहतोय. हा ना तेवढं पाणी आहे, एवढं पाणी आहे म्हणजे एवढं पाणी साठलंय. एवढं मंदिर आतमध्ये गेलंय. मुलं चाललेत आतमध्ये. आम्हाला शंका आहे. कॅप असल्यामुळे निदान व्हिडिओ तरी घेता येतो ना.
ताई आणि विनूताई हळूहळू या, हळूहळू या. आणि मला लागेल ना परत. जरा नमस्कार करूया ना. हो या ना, या ना. पाऊस आला. ही बघा. फोटो नाही काढला मी, व्हिडिओ करतेय. मला माहिती आहे म्हणूनच पुढे आले. हो 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 हा, ते येईल नंतर हे करून. आणि इथे हे मोठस तुळशी वृंदावन आहे का ते वर का? अच्छा हो, इथे पण आहे. छानच. बघूयात आपण. मग तुम्ही खाली कसं येतं? घर आहे ना तिथे आम्ही नेहमी येतो. ते शेवटचं घर आहे बघा एकदम. गोळेवाडी. शंकराची पिंड. हा एकदम पुढे. आणि हे मंदिर. रस्ता पूर्ण संपतो तिथे. होय. जोड आहे का ते? एकच घर आहे बघा शेवटी. एकच आहे. आम्ही दरवर्षी येतो, म्हणजे पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये येतो ट्रिपसाठी. हे बघा, इथे पण ही शंकराची पिंड आहे. दगडीच आहे, म्हणजे दगडी याच्यामध्ये चौथरा आहे पूर्ण मोठा. आणि त्याच्यावर ही शंकराची पिंड आहे. आणि आपण इथून वरून आलो आहोत. पाऊस झाल्यामुळे थोडंसं पाय सटकायला लागलं. आणि हे पूर्ण हे धरण ज्यावेळेस भरतं त्यावेळेस मंदिर पूर्ण जातं धरणामध्ये. म्हणजे मंदिराच्या आतलं थोडंफार तरी हे हो, एवढं मंदिर गेलं आतमध्ये. ही आतली देवीची मूर्ती दिसते, बाहेरची, गाभाऱ्याच्या बाहेरची. आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि या साईडला गणपतीची मूर्ती आहे. पण आपल्याला आता इथून ही फक्त देवीची मूर्ती दिसते. आणि या साईडला आले आहे. आता इथे आपल्याला दिसते आहे गणपती बाप्पा. थोडेसेच दिसतात, पाण्यामध्ये गेलेले आहेत. हे बघा, हे आहेत गणपती बाप्पा. पूर्ण मंदिर मोकळं होतं, पण पावसाअभावी आता थोडंसं पाण्यात गेलेलं आहे अर्ध. आणि इथे समोर आहे शंकराची पिंड पूर्ण आतमध्ये, पण पाणी साठल्यामुळे आता काहीच दिसत नाही. ओ, असा पाऊस उघडलाय. सुंदर असं हे धुकं. वाव, किती सुंदर दिसतंय धुकं, तुम्ही बघू शकता. एलिफंट पॉइंट पूर्ण झाकून केलेलं आहे. आणि आभाळ असं मोकळं झालंय, पूर्ण झाड वाटलेलं आहे. बरीचशी लोक लांबून येतात दर्शनासाठी. आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे येतात दर्शनासाठी. आपल्यालाच लेट झालं, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आतमध्ये पण नाही जायला मिळालं. मस्तच. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता परत निघालो आहोत. आणि पाऊस आला, पावसामुळे थोडंसं हे झालं, पण झालं. जागेपर्यंत आलो व्यवस्थित आणि दर्शनही झालं. बाहेरूनच का होईना पण झालं. आणि आता निघालो आहोत. महत्त्वाचं म्हणजे विनूताई आणि नम्रताताई दोघी सुद्धा अगदी जागेपर्यंत व्यवस्थित आलेले आहेत. आणि आता परत रिटर्न निघालो आहोत. शिवशंभूची कृपा. हो बरोबर, इथपर्यंत घेऊन आलेत. बरोबर आहे, कारण आता पाऊस पडल्यामुळे पूर्ण तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे. आणि हा चिखल पाय वगैरे सटकायला लागलेला आहे त्याच्यातून, पण तरीही चालतो आहोत. चैतन्य पण आहे पुढे. छान वाटते. हो ना, आपल्याला सेन्सेशन आहे का? चला आता हळूहळू पुढे निघूयात. बरं, किती बरं. फायनली इथपर्यंत पोहोचलोय. हे अजून मागेच आहे. येताना दुसऱ्या रस्त्याने आलो आहोत. दम लागलाय. फायनली आम्ही आता रस्त्यावर पोहोचलो आहोत. आणि बघा, इथून पूर्ण एवढा खालून आलो आहोत. कसं आलो ते आमचं आम्हालाच माहिती आहे. आणि किती सुंदर वाटतंय बघा, पूर्ण असं धुकं
आणि त्यात असा थोडासा पाऊस आभाळ येतो. विनुताई 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 पळा 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 पळा. आता पाय धुतो इथे येऊन वर पाय धुतात सगळे. चला पाय स्वच्छ करायचे. आणि फायनली आता आलो आहोत. खूप मजा मस्ती केली, धमाल. आणि आता निघालो आहोत. बाय 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 बाय. पोटाला भूक लागली आहे. थोडंसं काहीतरी खाऊन घेतो आणि मग पुढे परत निघतो. आणि अशा पद्धतीने आम्ही म्हणजे अशा प्रकारे मौज मज्जा मस्ती धमाल करत छान असं हे शंकराचं मंदिर. आणि हे मला घरी आल्यानंतर कळलं की त्या मंदिराचं नाव गोकर्णेश्वर मंदिर असं आहे. आणि खरंच मंडळी खूप सुंदर असं मंदिर आहे हे ना. म्हणजे 21 वर्षानंतर म्हणजे मंदिर हे ओपन झालेलं आहे. म्हणजे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे धरणातली म्हणजे आपल्याला हे मंदिर पाहता आलं आणि आपल्याला याची माहितीही मिळाली. तर हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं आणि ही आमची छोटीशी ट्रिप कशी वाटली मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. असंच आम्ही धमाल मस्ती करत छान छान फोटो वगैरेही काढले आणि या निसर्गाचा आनंदही घेतला. आणि दरवर्षी आम्ही पावसाळी ट्रिपमध्ये या निसर्गाचा हा असा आनंद घेत असतो. आणि यावर्षीची ही ट्रिप मी नक्कीच पावसाळी ट्रिप तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच. नक्कीच प्रयत्न करेन. तर चला भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा, हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मजा करत रहा आणि असे छान छान व्हिडिओज माझे पाहत रहा. बाय.